औरंगाबाद येथे मी जाणीवपूर्वक औरंगाबाद म्हणतोय साहेब, तिथं छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड लागला रेल्वे स्टेशनच्या आसपास. त्या तरुणानं अनावधानानं त्या बोर्डवर बघितला नाही आणि अनावधानानं त्या बोर्डच्या खाली लघुशंका केली, म्हणून प्रस्थापित गावगुंडाने त्याचा व्हिडिओ केला आणि महाराष्ट्रभर त्याचा व्हिडिओ व्हायरल करून त्या मुलाला शिवीगाळ, धमक्या, तुझ्या घरी येऊन तुझी धिंड काढू, तुझ्या कुटुंबाला मारहाण करू, अशा धमक्या देण्याचं काम केलं. आणि त्या गरीब कुटुंबातील उस्तर कामगार करणाऱ्या कुटुंबातील मुकेश साडे या तरुणानं स्वतःचं विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. याला जबाबदार कोण आहे? आणि इकडं महाराष्ट्रातील मीडिया त्या अंतरवालीच्या खलीबाबाचं दाखवती की त्याला कोणती धमकी आली. त्या भिकारचो त्याला कोण धमकी देणार आहे? एखाद्या ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं म्हणून स्टंट करायचा, मीडियांना पैसा पुरवायचा आणि आपल्यापाशी मीडिया आपल्या पायथ्याशी ठेवायची आणि धनंजय मुंडेंनी मला धमकी दिली म्हणायची. धमकी देणारे कोण? याचे जुने सहकारी. धमकी देणारे कोण? याच्याच समाजातील. का धमकी देत आहेत? कारण की याने मराठा समाजातील लोकांना सुद्धा विधानसभेला फसवलंय. उमेदवारी देतो म्हटला, सर्वांना मला आपल्याला उमेदवार उभा करायचे, एकही उमेदवार त्यांनी उभा केला नाही. आणि प्रस्थापित निजामी मराठ्यांकडून, निजामी विचारांच्या नेत्यांकडून करोडो रुपये संपत्ती गोळा करण्याचं काम त्या खलीबाबांनी केलं. आणि सामान्य मराठा समाज, गोरगरीब कष्टकरी मराठा समाजाचे तरुण विधानसभा लढण्याची स्वप्न पाहत होते. आदरणीय बाळासाहेबांनी सुद्धा अनेक मराठा समाजाच्या तरुणांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवाऱ्या दिल्या. साहेब, मी सुद्धा होतो तुमच्या सोबत. हिंगोलीमध्ये मराठा समाजाच्या उमेदवाराची सभा मी सुद्धा केली. आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही, आम्ही निजामी मराठ्यांच्या विरोधात येत आणि त्यांच्यासाठी, त्या निजामी मराठ्यांसाठी आंतरवालीचा खलीबाबा काम करतोय. कारण निजामी मराठे एखादा ओबीसीचा नेता बोलायला लागला की त्याचा आवाज दाबण्यासाठी पैशाचा पाऊस पाडतात आणि असे खलीबाबा सारखे काहीतरी खुलटे सुलटे आरोप करून त्या ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं काम करतात. मागच्या 2 वर्षात आदरणीय भुजबळ साहेबांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीत वयाचं भान न ठेवता हा 5वी नापास बिंडोक माणूस बोलत गेला. ओबीसी समाज भयभीत होता. ऐकून घेतलं, पण ऐकून घेण्याची सुद्धा क्षमता असते. मग आता कुठे धमकी दिली तर धनंजय मुंडे साहेबांसोबत फोटो आहे मला त्यांचे. धनंजय मुंडे साहेब ते बाजूला जाऊन बोलत होते. मग माझी गाडी जाळणारा तर कोण आहे? त्याचे 200 फोटो 200 व्हिडिओ मी त्या 5वी नापासासोबत दाखवतो. महंत नारायणगडाच्या महंताने त्या 5वी नापासाला आणि त्या दोघांना सोबत माळ टाकलेला मी व्हिडिओ दाखवू शकतो. पण याच्यावर का कारवाई होत नाही? पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासन फक्त ओबीसी नेत्यांना नोटीस देण्याचं काम करतंय. काय हे चालणार नाही. या राज्याच्या देवेंद्र फडणवीसाला आम्ही आता इथून सांगू इच्छितोय, तुम्ही जाणीवपूर्वक जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर ओबीसी नेत्यांना संपवण्याचं काम करत असाल तर आम्ही सुद्धा विसरून जाऊ. तुम्ही सुद्धा मायक्रो आहात, तुम्ही सुद्धा लहान जातीतले आहात आणि तुम्हाला खरं तर देवेंद्र फडणवीसांनाच लाज वाटली पाहिजे. ज्या देवेंद्र फडणवीसांची आई काढली, बायको काढली, माहिती सरकारने ओबीसींचं आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी जे षडयंत्र आणि घाट घातला, ओबीसींना फसवण्याचं काम केलं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इतिहासातील अतिशय जातीवादी असणारा मुख्यमंत्री, ज्यांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये 58 ते 59 लाख बोगस कुणबी नोंदी मार्फत कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. आणि ज्या मुख्यमंत्र्यानं आज ज्यांनी वेळोवेळी ओबीसींना सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे, ओबीसींची मी बाजू घेतोय म्हणून मला टार्गेट केलं जात आहे, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांना
ओबीसीचं राहिलं साहिलं पूर्ण अस्तित्व संपवण्याचा घाट घातलाय. 2 सप्टेंबरचा काळा जी.आर. काढून ग्राम समितीला अधिकार देऊन ग्राम समितीच्या मार्फत आताच मला परतूर तालुक्यातून रामप्रसाद थोरात सरांनी यादी दिली, त्यांच्या माव पाठवत येतील. जन्म मृत्यू नोंदीमधून अतिशय बोगस खडाखोड आणि ग्रामसेवकावर दबाव टाकून त्या नोंदी तयार करण्याचं काम गावगाड्यात होत असताना आपण त्याचा आवाज उठवण्यासाठी या राज्यात फक्त बोलतोय कोण? आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. या राज्यामध्ये अनेक ओबीसीचे नेते आहेत, ओबीसीचे कैवारी म्हणून घेणारे मराठा समाजातील प्रस्थापित नेते आहेत, परंतु आज एकही नेता ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. आजपर्यंत ओबीसींना भाजपने आमचा ओबीसी आमचा डीएनए म्हटलं, ओबीसीना उड्या मारू त्यांना मतदान करण्याचं काम केलं आणि त्याच भाजप आणि महायुती सरकारनं ओबीसीचं राजकीय हत्या करण्याचं काम केलंय. ओबीसीचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होणार नाही अशी एवढी त्यांनी तयारी करून ठेवली. प्रत्येक ठिकाणी बोगस कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र काढण्याचं काम त्या प्रस्थापित समाजातील ज्यांना निवडणुका लढवायच्यात यांनी 1,00,000-2 लाख देऊन तात्काळ काढण्याचं काम केलं. सकाळी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला की संध्याकाळच्याला कुणबी प्रमाणपत्र मिळतंय. आणि ओबीसीसाठी जर ओरिजिनल ओबीसीना कुणबी ओरिजिनल ओबीसीला ओबीसीचं प्रमाणपत्र घ्यायचं असेल तर 6-6 महिने लागतात. का? प्रशासनातील यांची मंडळी आहे, आमदार यांचे, खासदार यांचे. गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून गेल्या अनेक वर्षापासून 28-29 मुख्यमंत्र्यांपैकी यांचे 22-23 मुख्यमंत्री यांचेच झाले. साखर कारखाने यांचे, दूध डेऱ्या यांच्या, सहकारी बँका यांच्या ताब्यात सर्वात मोठे घोटाळे करणारे हेच. आता अजितदादा पवारांच्या पोराने 1800 कोटीचा पुण्यामध्ये महारत्नाची जागा लाटण्याचं काम, तो महाघोटाळा करण्याचं काम केलं आणि राज्याचं मंत्रिमंडळ पूर्ण त्या अजित पवारांच्या पोरांना वाचवण्यासाठी सरसावलंय. त्या पोरांचा काही दोष नाही म्हणताय, त्या पोरांना लहान आहे म्हणताय, पण त्या लहान पोरांना 1800 कोटीची जमीन बळकावला लाज वाटत नाही का? अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला, तो सुद्धा दाबण्याचं काम आणि त्या अजित पवारांना महायुती या मुख्यमंत्र्यांनी केलं. हे राज्य काय करायला लागलंय? ओबीसीच्या महाज्योतीला निधी नाही, बार्टीला निधी नाही आणि सारथी संस्थेला भरघोस साधा निधी. ओबीसीच्या अनेक महामंडळ ओबीसी बांधवांसाठी त्या महामंडळाला तुटपुंजा निधी आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला 5-5 हजार कोटी रुपयांचा निधी त्या अर्थमंत्री अजित पवारांनी, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देण्याचं काम केलंय. म्हणजे ज्या चोराच्या हातात चावी, तिजोरीची चावी, तर त्याच्या चेहऱ्यानं पाऊल वाटप करण्याचं जर काम करत असेल तर आपल्याला सुद्धा सावध व्हावं लागेल. आपले बाजू कोण मानतंय, आपलं कोण, फरक कोण, ही ओळखण्याची वेळ आहे. आज ओबीसीच्या अनेक मंत्री आहेत, त्यांचा आवाज बंद करण्याचं काम त्या मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलंय. एखादा मंत्री जर बोलला की त्याची चौकशी लावण्याची धमकी देण्याचं काम करतायत, परंतु आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, आपले ओबीसीचे मंत्री बोलत नसतील परंतु आपण गावगाड्यात सामान्य जनतेने तुमच्या माझ्या काही चौकशा होणार नाहीत, तुमच्या मागे काही सीडी लागणार नाही, ईडी लागणार नाही, तुमच्या मागे काही सीबीआय लागणार नाही, माझ्या मागे काही लागणार नाही. त्यामुळे आपण बोललं पाहिजे, बोलतं केलं पाहिजे. खरं तर गावगाड्यामध्ये आपण फिरत असताना आता गावागावात, चौकात कॉर्नर मिटिंगा घेऊन ओबीसीचं मत घेणं गरजेचं आहे. ओबीसी उमेदवार नसेल तर एससीला मतदान करा, एससी नसेल तर एसटीला करा, एसटी नसेल तर मुस्लिम बांधवांना करा. परंतु ज्यांनी आपलं आरक्षण संपवलंय, ज्यांनी आपल्याला गेल्या 2 वर्षामध्ये मारहाण करण्याचं काम केलंय, ओबीसी नेत्यांना टार्गेट करण्याचं काम केलंय, यांना आता आपण धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसू नका. नाहीतर इथून आम्ही गेलो की चाललंच तुमच्या आसरानी सारखं, आधे इधर जाओ आधे उधर जाओ आणि बाकी जाओ प्रस्थापित के पीछे. हे चालणार नाही. आता आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी बोलताय आणि मला तर वाटतंय आज ओबीसीने आता खुल्या जागेवरून लढलं पाहिजे.
ओबीसी मध्ये जर घुसखोरी होत असेल, बोगस कुणबी प्रमाणपत्र काढून जर कोणी ओबीसीची जागा हिसकावून घेत असेल, तर आपण खुल्या जागेवर लढण्याची, खुल्या जागेवर दंड थोपटण्याची तयारी आपल्याला सुद्धा दाखवावी लागेल. आणि तिथून तुम्ही नक्कीच निवडून येताय, तुम्हाला पैसा लागत नाही. आणि माझी मतदार बांधवांना सुद्धा, ओबीसी मतदार बांधवांना, एससी मतदार बांधवांना, एसटी मुस्लिम मतदार बांधवांना कळकळीची विनंती, प्रस्थापित पैशावाले तुम्हाला पैशाचं प्रलोभन देतील. अरे पैसे त्यांचे घ्या, त्यांनी काय कापूस सोयाबीन विकून पैसे आणलेले नाहीत. ते पैसे तुमचे आमचे हक्काचे पैसे हिसकावून घेतलेले पैसे त्यांचे घ्यायचे, परंतु मतदान आपल्या ओबीसी उमेदवाराला करायचं, मतदान आपल्या एससी बांधवांना करायचं, मतदान एसटी बांधवांना करायचं, मतदान मुस्लिम बांधवांना करायचं. आणि जर तुम्ही आता नाही केलं तर तुमचं काही खरं नाही. आम्ही बोलणारे बोलत राहू आणि तुम्ही पुन्हा गुलामीच्या दारात लोटांगण घेत राहा, अशी परिस्थिती होत राहील. त्यामुळे आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती आहे, या गेल्या 2 वर्षापासून मायक्रो ओबीसीतील अनेक लोकांना मारहाण झाली. नावी समाजाचे दुकानं फोडण्यात आले, सोनार समाजाचे दुकानं जाळण्यात आले, मायक्रो ओबीसींना मारहाण करून भयभीत करण्याचं काम केलं. एखाद्या व्यक्तीनं सोशल मीडियावर काही लिहिलं की त्याच्या घरी जाऊन त्याला मारहाण करण्याचं काम केलं. आताच माझा बंजारा समाजाचा परतूर माणसाने शिव्या दिल्या, त्या माणसाच्या जे मागितलं ते त्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना देण्याचं काम जर करत असतील, आणि तुम्ही जाती जातीत भांडण लावून तुमचं सरकार टिकवण्यासाठी, तुमच्या खुर्चीची पोळी भाजण्यासाठी जर ओबीसीचं अस्तित्व संपत असाल तर हे ओबीसी कदापि खपवून घेणार नाही. कारण आता ओबीसीने ठरवलंय, ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलात ओबीसी आमचा डीएनए, आम्ही ओबीसीची बाजू घेतोय आणि ओबीसीना धक्का न लागता आरक्षण देऊ, धक्का न लागता आरक्षण दिलंय. परंतु त्या फडणवीस साहेबांना मला सांगणं, तुम्ही मराठवाड्यात येऊन पहा, एका गावात 50-50, 100-100, 200 कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झालंय आणि तुम्ही म्हणताय ओबीसीला धक्का लागत नाही. ओबीसी बांधवांनी सुद्धा आता ठरवलंय, महायुतीतील सर्वच पक्षांच्या चिन्हाला धक्का न लागता मतदान करायचंय. करायचंय का नाही? पण गावाकडे गेल्यावर पुन्हा बदलायचंय. आणि महायुतीतील काही मंत्री त्या मुख्यमंत्र्यांची बाजू घेऊन मुख्यमंत्र्यांच्या दबावापोटी तुम्ही जर सांगत असता ओबीसीला धक्का लागत नाही, माझी चंद्रशेखर बावनकुळे या नावाने तुम्ही मराठा समाजाच्या उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांसारखं बोला, समाजाच्या बाजूने बोला, परंतु तुम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी समाजाचं वाटलं, समाजाला विकण्याचं काम करू नका. बावनकुळे साहेब वारंवार सांगताय की ओबीसीला कुठलाही धक्का लागत नाही. त्या बावनकुळे साहेबांना माझं चॅलेंज आहे, त्या परतूर तालुक्यातल्या माव पाटोद्या गावामध्ये किती कुणबी प्रमाणपत्र वाटप झाले त्या बावनकुळेंनी येऊन पाहावं. ओबीसींना कुठली शिष्यवृत्ती नाही, ओबीसींना काही दिलं जात नाही. राहिला शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांच्या बाजूने तर कोणीच राहिलं नाही. शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन करण्याचं स्टंट करणारे अनेक लोक आहेत, परंतु ते सुद्धा जर राज्य सरकारच्या दबावाला आणि राज्य सरकारच्या आमिषाला बळी पडून जर आंदोलन मॅनेज करत असतील तर शेतकऱ्यांनीच आता दांडका हातात घेण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांनी सत्तेतल्या आमदारांच्या गाड्या अडवाव्या. कोणाच्या नेतृत्वाची गरज नाही, आमची गरज नाही तुम्हाला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यांनी जर ठरवलं ना, या महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदारांच्या गाड्या अडवल्या ना, ते तुमच्या दारात लोटांगण घेऊन तुमच्या कापसाला, सोयाबीनला भरघोस असा भाव देतील. तुमच्या नुकसानीचे पंचनामे न करता तुम्हाला पाहिजे तेवढी मदत करण्याचं काम करतील. परंतु आज शेतकरी शांत आहे, शेतकरी नेतृत्वाची वाट बघत बसलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही नेतृत्वाची वाट बघत बसू नये. शेतकऱ्यांनी आता स्वतःचा दुखण्याचा स्वतःच इलाज करणं गरजेचं आहे. श्रद्धेय बाळासाहेब तुमच्यासाठी, आमच्यासाठी लढताय, परंतु आपण आणि ओबीसीला प्रस्थापित पक्षांनी, या राज्यातील भाजप असेल, काँग्रेस असेल, दोन्ही राष्ट्रवादी असतील, दोन्ही शिवसेना असतील, यांनी किती तिकिटे दिले या पक्षांना आपण विचारलं पाहिजे. पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी या राज्यात
100 तिकीट ओबीसी बांधवांना दिले, एससी बांधवांना दिले, मराठा बांधवांना दिले, एसटी बांधवांना दिले, मुस्लिम बांधवांना दिले. पण तरी सुद्धा आपण बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला मागे पुढे विचार करत असाल तर एक दिवस तुम्ही नेस्त नाबूद झाल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि तुम्हाला हे सर्व प्रस्थापित पक्षातले लोक तुम्हाला संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. त्यामुळे आता तुम्ही यांच्या उलतापाना बळी न पडता येणाऱ्या काळात आता महानगरपालिका असतील, नगरपालिका जिथं जिथं होतील तिथं ओबीसीचं मत ओबीसीला झालं पाहिजे. आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्याला मतदान करणं गरजेचं आहे. आपलं कोण फरक कोण याची मोठ बांधणं गरजेचं आहे. तुम्हाला दलित, मुस्लिम, ओबीसी ही मोठ बांधून एकत्र येऊन लढा द्यावा लागणार आहे. नाहीतर हिंदू खतरे में म्हटलं की आधे इधर जाओ ना आधे उधर जाओ. काही खतरे में नाही, काही नाही, काही नाही. सत्ता खतरे में आली की हिंदू खतरे में येतो. सत्तेला अडचण आली की हिंदू खतरे में येतो. नाहीतर कुठल्या मुसलमानाने कोणाला काय केलं मला सांगा, कुठल्या हिंदूंनी मुसलमानाला त्रास दिला मला सांगा. परंतु यांची सत्ता, मनुवाद्यांची सत्ता खतऱ्यात आली की हिंदू खतरे में मानायचा आणि 75% ओबीसी भगवे झेंडे घेऊन पळायला सुरुवात. परंतु तुमचं आरक्षण गेले तुम्ही ध्यानात राहू द्या. बाकी काही ध्यानात ठेवू नका. तुमचा ग्रामपंचायत सदस्य होणार नाही. तुमच्या नोकरीतलं आरक्षण संपलेलं आहे, तुमचं शिक्षणातलं आरक्षण संपलेलं आहे. तुमचं आरक्षण वाचवण्यासाठी आता बाळासाहेबा व्यतिरिक्त दुसरा कोणी येणार नाही. त्यामुळे आपणा सर्वांना कळकळीची विनंती, आपण आता फक्त बाळासाहेबांच्या नेतृत्वात लढलं पाहिजे. आज मला खरं तर बाळासाहेब आपल्यासाठी लढताय आणि ओबीसीने हा झेंडा दांडा खांद्यावर घेऊन आपण लढलं पाहिजे. तालुक्यात तालुक्यात सभा झाल्या पाहिजे. गाव गाड्यामध्ये जनजागृती बाळासाहेबांच्या नेतृत्वात, बाळासाहेबांच्या आशीर्वादानं आपण लोकांना जाग करण्याचं काम केलं पाहिजे. मी काय कुठल्या पक्षाचा नाही, मी काय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा वंचित बहुजन आघाडीचा सदस्य नाही. परंतु जे ओबीसी साठी बोलतं त्याच्या बाजूने मी कधी उभा राहणारा कार्यकर्ता आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून मी बाळासाहेब एकमेव ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी लढलेलं पाहतोय. म्हणून मी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचं काम करतो. आम्ही वडीगोद्रीत उपोषण करत असताना आदरणीय बाळासाहेबांनी तिथं आमच्या उपोषणाला येऊन पाठिंबा दिला. आणि त्यावेळी सुद्धा सांगितलं, बाळासाहेब कधी म्हटले नाही की मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध आहे. परंतु बाळासाहेब वेळोवेळी सांगतात मराठ्यांचं ताट वेगळं असलं पाहिजे, ओबीसीचं ताट वेगळं असलं पाहिजे. मराठ्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालं पाहिजे. मराठ्यांना राजकीय आरक्षणाची गरजच काय. परंतु या खलीबाबांना जाणीवपूर्वक ओबीसीचं राजकीय आरक्षण संपवण्यासाठी आंदोलन उभं केलंय. याचे करते करविता कोण असतील तर बारामतीचे करामती काका आहेत. काल काय म्हणले करामती काका की मूळ ओबीसीच्या जागेवर मूळ ओबीसी उभा करायचंय. परंतु काका बोलते तसं करत नाहीत बरं का. काकांचं उलट असतं, जे बोलले ते कधीच होत नाही. कारण की आता काय होईल, ओबीसींना तिकीट द्यायचे परंतु त्यांचा बंडखोर उभा करायचा आणि ओबीसींना पाडायचं आणि बंडखोर निवडून आणायचं आणि पुन्हा ओबीसीला सांगायचं डोक्यावर हात ठेवून तुम्हाला आम्ही तिकीट दिलं होतं परंतु तुम्ही निवडून नाही आले, आम्ही त्याला काय करावं. आणि फक्त द्यायचे म्हणायचे, असं सुद्धा होऊ शकतं. द्यायचे म्हणायचे आणि अनेक बोगस कुणबी लोकांना तिकीट द्यायची. ज्या माणसानं अंतरवाली सराटीचं आंदोलन संपलेलं उभा केलं ते माणूस आता कस काय बरं तुमच्या बाबतीत एवढा भावनिक झाला असेल. जो अंतरवालीचा खलीबाबा संध्याकाळी पळून गेला होता उपोषण सोडून, त्या खलीबाबाला बारामतीच्या करामती काकाच्या नातवानं आणि घनसावंगीचा माजी आमदार राजेश टोपे यांनी उपोषण स्थळी आणून बसवण्याचं काम केलं. या लोकांना आता ओबीसीचा कस काय कळवळा यायला लागला, हे ओबीसीनं सुद्धा डोक्यात घेतलं पाहिजे. आणि आपलं कोण परको कोण, निवडणुका जवळ आल्याच्या नंतर चोंबाळण्याचं काम कोण करतं, निवडणुका संपल्यावर लाथा घालण्याचं काम कोण करतं हे आपण ओळखलं पाहिजे. आजपर्यंत ओबीसीच्या बाजूने शरद पवार आंतरवाली सराटीच्या खलीबाबाच्या विरोधात बोलले नाही, ओबीसीच्या बाजूने बोलले नाही. परंतु मागच्या महिन्यात साहेब ते म्हटले की राज्यात जातीतेची वीण उसवली, आता ती मलाच शिवावं लागते काय काही नाही. पण साहेब 2 वर्ष कुठं होते आम्हाला दिसलेच नाही. जातीत उद्या
नावी समाज मार खात होता, सुतार समाज मार खात होता, माळी समाज, धनगर समाज, बंजारा समाज मार खात होता. त्यावेळेस आमचे आदरणीय पवार साहेब कुठे जाऊन बसले ते आम्हाला कळालंच नाही. त्या पवार साहेबांना मला जाब विचारायचा आहे, पवार साहेब ओबीसींना भुलवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका, ओबीसींना फसवण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. ओबीसीने आता ठरवलंय ओबीसीलाच मतदान करणार, ओबीसी आरक्षणवाद्यालाच मतदान करणार. आणि ओबीसीने आता ठरवलंय ज्यांनी रस्त्यावरली लढाई ओबीसी साठी लढली त्यांच्या बाजूने ओबीसी आता लढणार. ओबीसीचे उमेदवार निवडून देणार. तुम्ही किती पैसे वाटा, काही करा, परंतु आता येणाऱ्या काळात ओबीसीचं मतदान ओबीसींना आहे. त्यासाठी आम्ही जे सांगतोय ते तुम्ही गावगाड्यात सांगितलं पाहिजे. सांगतान का नाही? हात वर करून सांगा, सांगतान का नाही? आता सर्वांना मला तर वाटतं शपथ दिली पाहिजे. आम्ही तर शपथ घेतलेलीच आहे. गावगाड्यात तुमच्या कुच्चर वाट्यावर तुम्ही बसल्याच्या नंतर 10 लोक असतात, 20 लोक असतात, 100 लोक असतात, त्यांच्या तुम्ही आता शपथ घेतल्या पाहिजे. तुम्ही कुणाचे लालचीचे पैसे घ्या, काही करा, पण मतदान ओबीसीनं ओबीसीला करायचं, एससी नसेल तर एससीला करायचं, एसटीला करायचं, मुस्लिमाला करायचं. परंतु ज्यांनी आपलं आरक्षण संपवलंय यांना आपण मतदान करायचं नाही. हे आपण आता खरं तर तुम्ही ती शपथ घेताना त्याचे व्हिडिओ बनवले पाहिजे आणि ओबीसीच्या ग्रुपवर व्हायरल करण्याचं काम गावगाड्यातल्या लोकांनी केलं पाहिजे. त्यातून ओबीसीची जागृती होईल. ओबीसी समाज या राज्यामध्ये 54% आणि 200 जागापैकी जर ओबीसी 54% समाजाला फक्त 10 जागा मिळतात आणि या राज्यामध्ये 10-12% असणाऱ्या मराठा समाजाला 190 जागा जर मिळत असतील तर तुम्ही ठरवा आता तुम्हाला काय करायचंय. तुम्ही आता एवढ्याच निवडणुका होऊ घातल्यात. आता जर तुम्ही विसरले तर 5 वर्षे तुमचा प्रश्न मांडणारा, सभागृहात बोलणारा तुमचा प्रतिनिधी नसणार आहे. त्यामुळे तुम्हालाच आता लढावं लागणार आहे. ओबीसी नेत्यांच्या अडचणी समजून घ्या. ओबीसी नेत्यांना बोलता येत नाही, परंतु आता गावगाड्यातील 18 बगड जातीतील 12 बलुतेदार, 18 अलुतेदार, मायक्रो ओबीसीने आता समोर आलं पाहिजे. ओबीसीचा आवाज बनला पाहिजे. आणि श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेत. हा लढा मोठा केला पाहिजे आणि ओबीसीला जे पक्ष तिकीट देतील फक्त वंचित बहुजन आघाडी देऊ शकते. त्यांच्या पाठीशी आपण लढलं पाहिजे, त्यांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. ओबीसींचे सभागृहात प्रतिनिधी पाठवण्याचं काम केलं पाहिजे. एवढंच आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि